फार कमी असतात असे लोकप्रतिनिधी ज्यांना मिळतात. त्याच्यामुळे मी खरंच भाग्यशाली समजते स्वतःला की इतक्या कमी वेळामध्ये मला इतकी मोठी जबाबदारी सुद्धा निभावण्याची किंवा काम करण्याची संधी मिळाली. अचानक एका मोठ्या पदावर बसण्यापेक्षा ज्या वेळेला या पायऱ्या आपण चढून येतो त्यावेळेला त्या पदावर बसल्यानंतर आपण त्या पदाला जास्ती न्याय देऊ शकतो. आपत्ती व्यवस्थापनचे अनुभव येतात तेवढे आम्हाला वाटते की मला या 5 वर्षामध्ये आम्हाला बऱ्याच जणांना मिळाले. म्हणजे माझ्या वडिलांनी सुदैवाने एक आहे की मला त्यांनी कधीही मी पदावर बसलेली असताना कुठल्याही कामकाजामध्ये त्यांचं मार्गदर्शन राहिलं ज्या वेळेला मी मागितलं त्यावेळेला, पण कधी इंटरफिअरन्स राहिलं नाही. म्हणजे पॉलिटिक्स किंवा राजकारण हे अनप्रिडिक्टेबल आहे असं म्हटलं जायचं. ते का म्हटलं जायचं याचं उदाहरण आम्ही या 5 वर्षामध्ये अनेक अनुभवलेली आहेत. मी 2019 मध्ये निवडणूक लढवली. मलाही माहिती नव्हतं की ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली त्यांच्यासोबत 2 महिन्यांनी सरकारमध्ये असेल. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. सध्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा कशाची आहे तर ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची. आणि ही चर्चा जशी सत्ताधारी पक्षाकडून आहे तशी ती विरोधी आघाडीकडून पण आहे, किंबहुना त्यांच्याकडनं जरा जास्तच आहे. याला कारण असं वाटतंय की इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना, ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचा प्रतिसाद बघता कुठे ना कुठेतरी निवडणूक जड जाईल का असा एक प्रश्न नक्कीच विरोधी आघाडीच्या मनात असणार. आपल्या सोबत आज चर्चा करण्यासाठी या योजनेबद्दल आणि आणखी काही गोष्टींबद्दल आदिती तटकरे आहेत, ज्या महिला बालकल्याण मंत्री आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते, धन्यवाद. पहिल्यांदा तर म्हणजे खरं सांगा मला की इतक्या लहान वयामध्ये निवडणूक मी लढेन, जिंकेन आणि लगेच मंत्रीपद असं वाटलं होतं का? नाही, असं कधीच वाटलं नव्हतं. निवडणूक विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा माझी गेल्या म्हणजे 2019च्या आधी सुद्धा होती. हो, सुदैवाने जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची 17 पासून ना, 2017 पासून, आणि त्याच्यानंतर विधानसभेचे आमदार. पण विधानसभेची ज्या वेळेला निवडणूक लढवत होती त्यावेळेला असं कधी वाटलं नव्हतं की राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी पहिल्याच टर्म मध्ये मिळेल. पण ती मिळाली. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मला एका गोष्टीचा एक आनंद आहे की आम्ही सभागृहामध्ये काम करत असताना अनेक तरुण चेहऱ्यांसोबत, अनेक तरुण आमदारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. आणि एक मंत्री म्हणून, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून या 5 वर्षामध्ये काम करण्याचा अनुभव मिळाला. फार कमी असतात असे लोकप्रतिनिधी ज्यांना मिळतात. त्याच्यामुळे मी खरंच भाग्यशाली समजते स्वतःला की इतक्या कमी वेळामध्ये मला इतकी मोठी जबाबदारी सुद्धा निभावण्याची किंवा काम करण्याची संधी मिळाली. पण पहिल्यांदा जेव्हा मंत्रालयामध्ये आलात आणि ती यादी जी आहे ना ती इतकी मोठी आहे, म्हणजे आधीच्या सगळ्या राज्यमंत्रीपदांची, की म्हणलं अरे माहिती जनसंपर्क पण आहे, लॉ पण आहे, टुरिझम आहे, म्हणजे सगळं असा मिक्स बॅगेज. सगळ्यांना असं वाटतं का की महिला मल्टीटास्कर असते, हिला दिलं तर ही करेल हे सगळं, असं झालं का काही? नाही, माझ्या बाबतीत जर घडलं असेल तर ते सुदैवच आहे. कारण आम्ही जवळपास त्यावेळेलाही 7-8 राज्यमंत्री होतो. प्रत्येकाकडे राज्यमंत्री म्हटल्यावर वेगवेगळी खाती असतात. माझ्याकडे पहिल्या याच्यामध्ये 8 खाती होती आणि नंतर शेवटच्या टप्प्यात म्हणजे ते सरकार पडायच्या आधी जवळपास 12 खाती माझ्याकडे एक 10 दिवसासाठी होती. त्याच्यामुळे एकदा राज्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर एक असतं की खूप त्याच्यातून शिकायला मिळतं, अनुभव खूप येतो. मी जिल्हा परिषदचे सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून काम केलं. त्याच्यातून मला थोडं एक ग्राउंड लेवल किंवा स्थानिक प्रशासनाची काम करण्याची कशी पद्धत असते किंवा तो जो मूळ म्हणजे गाभा हा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असतो, तिथं मला काम करण्याची संधी मिळाली. तिथं मी काम केलं म्हणून मी राज्यमंत्री म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करू शकले. आणि राज्यमंत्री म्हणून जो काम करण्याचा अनुभव आला त्याच्यातून मला आता कॅबिनेट म्हणून काम करत असताना तो एक अनुभव खूप महत्वपूर्ण ठरला. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. आणि मला साधारणपणे असं वाटतं की ज्या वेळेला अचानक एका मोठ्या पदावर बसण्यापेक्षा ज्या वेळेला या पायऱ्या आपण चढून येतो
त्यावेळेला त्या पदावर बसल्यानंतर आपण त्या पदाला जास्ती न्याय देऊ शकतो. पण हे जिने तुम्ही असे 4-4 पायऱ्या एकत्र चढल्यासारखं फास्ट चढलात एकदम. हो, म्हणजे आमच्या सगळ्यांचीच ही म्हणजे पहिली टर्म मी म्हणेन की एखाद्या 10 वर्ष किंवा 15 वर्ष असणाऱ्या आमदाराच्या त्या कार्यकाळामध्ये जितके त्याला राजकीय अनुभव येतात किंवा जितके आपत्ती व्यवस्थापनचे अनुभव येतात तेवढे आम्हाला वाटते की मला या 5 वर्षामध्ये आम्हाला बऱ्याच जणांना मिळाले. पण यातून शिकायलाही खूप मिळालं आणि कदाचित पहिल्याच टर्म मध्ये इतक्या सगळ्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितींना सामोरं जाण्याचा आम्हाला जो काही अनुभव आला, यातून आमची पुढची वाटचाल जी आहे ती आणखीन चांगल्या आणि परखड पद्धतीनं आम्ही पार पाडू शकतो. एक होतं की म्हणजे जी खाती मिळाली, मी पूर्वी म्हणायची की महापौर पद जेव्हा 1 वर्षासाठी असायचं तेव्हा की अरे त्या महापौर बंगल्यात गेल्यानंतर ते हे स्विच ह्याचं हे स्विच ह्याचं हे कळेपर्यंत बंगला सोडायची वेळ येते. तर एवढी सगळी खाती, मग त्याचे फाईल्स, त्याचे विषय हे समजून घेईपर्यंत आपण आता जसं म्हणाल की महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व राजकीय परिस्थिती जिला म्हणता येईल अशी ही गेल्या 5 वर्षामध्ये झाली. बरं, त्यामध्ये जो पहिला मंत्रिपदाचा कार्यकाळ होता तो कोविडमध्ये पण गेला. म्हणजे ज्याला ग्राउंड झिरोला जाऊन काम करणं म्हणता येईल तसं कमीच संधी मिळाली असेल. मग ते सगळे चॅलेंजेस असताना तो वेळ कसा घालवला आणि एकदम मंत्रिपद आलंय पण ऑनलाईनच सगळं करायचंय? खरं तर आम्ही राज्यमंत्री झाल्यानंतर 3 महिन्यातच कोविड म्हणजे मार्चचं आमचं बजेट सेशन सुरू होतं, जे सेशन अर्धवटच संपवावं लागलं होतं त्यावेळेला 2020 मध्ये. पण माझ्या इथे कोविड सारखा प्रसंग होताच, पण त्याच वर्षी जून महिन्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं, ज्या संकटामध्ये आम्ही फक्त कोविड म्हणजे आम्हाला घेऊन मर्यादित ठेवता आलं नाही आणि ते शक्यही नव्हतं. कारण निसर्ग चक्रीवादळ एक म्हणजे अशी दुर्दैवी आपत्ती होती की आम्हाला ग्राउंड लेवलवर उतरून काम करणंच होतं. मला त्या आपत्तीच्या कालावधीमध्ये सुद्धा खूप शिकायला मिळालं. शिकायला यासाठी की मी त्या जिल्ह्याची पालकमंत्री होती, लोकांवर आलेलं संकट मोठं होतं. अशा वेळेला प्रशासन आणि लोकांमधला जो दुवा असतो हा तिथला लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळे ती जबाबदारी पार पाडत असताना काही आपत्तीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक ज्या बाबी असतात त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा या बाकी ज्या तांत्रिक बाबी असतात पंचनामे करून घेणं, त्याची नुकसान भरपाई, मग ती नुकसान भरपाईची मागणी प्रभावीपणे मांडणं, या सगळ्या गोष्टी मला त्या कालावधीमध्ये शिकायला मिळाल्या. सुदैवाने जिल्हा परिषदमध्ये मी काम केलेलं असल्यामुळे त्याच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तो जिल्हा मला बारकाईनं माहिती होता. माझा मतदारसंघही तिथलाच आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रशासन काय करू शकतं, जिल्हा प्रशासन काय करू शकतं किंवा मंत्रालयीन काय बाबी आहेत, केंद्र शासनाकडनं आपल्याला काय अशा आपत्ती म्हणजे परिस्थितीमध्ये काय आपल्याला भूमिका किंवा काय मदत मिळू शकते, ह्या सगळ्या बाबी टप्प्याटप्प्याने सुदैवाने अवगत होत गेल्या आणि त्यातून चांगले वाईट सगळेच अनुभव येत गेले. त्याच्यामुळे सुदैवाने माझ्या अवतीभोवती जे मार्गदर्शक आहेत, म्हणजे माझ्या वडिलांनी सुदैवाने एक आहे की मला त्यांनी कधीही मी पदावर बसलेली असताना कुठल्याही कामकाजामध्ये त्यांचं मार्गदर्शन राहिलं ज्या वेळेला मी मागितलं त्यावेळेला, पण कधी इंटरफिअरन्स राहिलं नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला काही अडचणीचे प्रश्न येत गेले त्यावेळेला त्याच्यातून मार्ग काढणं हे त्यांचं पहिलं नेहमी राहिलेलं आहे की पहिलं तू मार्ग काढण्याचा प्रयत्न कर. अगदीच जर काय अडलं, जिथं एका वरिष्ठ किंवा अनुभवी म्हणजे तुला व्यक्तीची गरज आहे त्यावेळेला मी आहे, पण पहिला प्रयत्न हा नेहमी तुझ्याकडूनच झाला पाहिजे. त्यामुळे असं ही एक भूमिका असल्यामुळे मला शिकण्याची संधी खूप मिळाली. त्याच्यामुळे माझ्या त्या राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये मला साधारणपणे 1 महिन्याभराचा कालावधी लागला असेल सगळ्या गोष्टींचा थोडा आवाका यायला, पण एकदा तो आल्यानंतर मला कुठेही कामकाजामध्ये थांबण्याची किंवा मला एखादी गोष्ट कळत नाहीये म्हणून मी थांबले, सुदैवाने असा कधी टचवूड अनुभव आला नाही. पण अजून एक झालं, म्हणजे हे झालं प्रशासकीय पातळीवर, कामाच्या पातळीवर. पण दुसरं, तुम्ही निवडून आलात तेव्हा तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी अशी आघाडीवरून निवडून आलेला होता. अचानक एक हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना आणि तिच्याबरोबर जायचं, त्या मुख्यमंत्र्यांबरोबर काम करायचं. आयडिओलॉजिकली
नाही म्हटलं तरी थोडी ज्याला कश्मकश म्हणता येईल अशी असते. या सगळ्याशी कसं पटपट कोपक व्हायला मिळालं? आमच्यासाठी ते खूप अवघड होतं. कारण तसं पाहायला गेलं तर ज्या वेळेला एखादा नेता किंवा आमदार किंवा खासदार 25-30 वर्षापासून ज्या वेळेला ते त्या पदावर असतात, कदाचित राजकीयरित्या जी परिपक्वता असते ही त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी आलेली असते. ज्या वेळेला एक पहिल्या टर्मचे आमदार म्हणून आम्ही अशा यांना सामोरं जातो, त्यावेळेला आम्ही प्रत्येकाने आमच्या आमच्या पक्षाच्या संघटनेमध्ये काम केलेलं असतं. त्या संघटनाची एक वेगळी विचारधारा असते, काम करण्याची एक वेगळी पद्धत असते. पण म्हणून मी जे म्हटलं की आम्ही बऱ्याचशा म्हणजे आम्ही जे 2019 ते 2024 आहोत, आम्हाला खूप काही या 5 वर्षामध्ये शिकायला मिळालं. म्हणजे पॉलिटिक्स किंवा राजकारण हे अनप्रिडिक्टेबल आहे असं म्हटलं जायचं. ते का म्हटलं जायचं याचं उदाहरण आम्ही या 5 वर्षामध्ये अनेक अनुभवलेली आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मला साधारणपणे असं वाटतं की ह्या सगळ्या अनुभवातून आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन नेहमी काम केलं पाहिजे, किंवा आपलं राजकारणामध्ये येण्याचं उद्दिष्ट हे नेमकं कशा पद्धतीचं असलं पाहिजे, या अनेक बाबींवर गांभीर्याने आम्हाला विचार करण्याची संधी मिळाली. आपल्या प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कामाची पद्धत कशी असावी, किंवा आपल्याला कुठल्या विचारांनी प्रामुख्याने कुठल्या गोष्टींना प्राधान्य देऊन काम करायचंय, ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आम्हाला या 5 वर्षामध्ये आली. मग ते झालं एक अर्ध्या यायचं. मग काही काळ सत्तेतनं बाहेर यावं लागलं आणि पुन्हा दुसरा झेंडा हाती घेऊन पुन्हा सत्तेमध्ये. मग यामध्ये कुठे ना कुठेतरी पवार साहेबांबरोबर इतकी वर्ष घालवलेली, तुमच्या घराण्यात राजकारण आहे, असं नाही की तुम्ही पहिल्यांदा आलायत आणि ते सगळं आहे. मग ती साहेबांची साथ सोडून दादांबरोबर जाताना त्यावेळी घरात कशा चर्चा व्हायच्या की हे निर्णय, कारण वडील पण आणि तुम्ही पण म्हणजे दोघेही भाऊ, तसं म्हणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासूनच पवार साहेब असतील, अजितदादा असतील, यांना आम्ही लहानपणापासूनच बघितलेलो. त्याच्यामुळे आम्हाला कधीही पक्ष सोडून दुसरा पक्ष निवडण्याची कधीही म्हणजे या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये, कारण माझ्या वडिलांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेस पक्षापासून सुरुवात झाली. 1999 मध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळेला काँग्रेसमधूनच एक विभक्त झालेले हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याच्यानंतर जवळपास 25-30 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. कुठलाही कार्यकर्ता, तो मोठा असो छोटा असो, तो आमदार असो नसो, तरी एका पक्षापासून म्हणजे एकाच पक्षाचं विभाजन होणं हे कोणासाठी सुद्धा कुठल्याच दृष्टीने सुखद नसतं. स्वाभाविकरित्या आपण त्यांच्यासोबत एवढे वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं असतं, सोबत अनेक सहकार्यांसोबत काम केलेलं असतं. त्याच्यामुळे जे काही पक्षामध्ये, कुठल्याही पक्षामध्ये अंतर्गत काही मतभेद ही असतात. म्हणजे जसे पक्षामध्ये वेगवेगळे विचार असतात, तसे पक्षांतर्गत सुद्धा असतात. पण ते कुटुंब असतं, कुटुंबामध्ये वेगवेगळे विचार जसे नांदतात, वेगवेगळे जनरेशन जसे एकत्र नांदत असतात, तसं पक्षाचंही असतं. त्याच्यामुळे कोणासाठी ते सोपं नसतं. आम्ही ज्या वेळेला दादांच्या नेतृत्वाखाली तो निर्णय घेतला, तो कधी काही आनंदाने किंवा पक्ष विभक्त होणं हा कुठल्याही पद्धतीचा आनंद कोणाच्याही मनामध्ये नसतो. साधारणपणे कार्यकर्ता म्हणून आमच्याही मनामधला तो काही नाही. पण शेवटी आज इतके सारे विधानसभेचे सदस्य म्हणून ज्या वेळेला आम्ही एखादं एक नेतृत्व निवडत असतो, त्यावेळेला तो एकत्रितपणाने घेतलेला निर्णय असतो. त्याच्यामुळे आज दादांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला आम्ही सगळे काम करत आहोत, अशा वेळेला कुठेही म्हणजे हा विचार करत असताना आपापल्या मतदारसंघामध्ये या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये, या सगळ्या चढ उतारमध्ये कुठेही विकास कामं अडता कामा नये. कारण तुम्हाला प्रामुख्याने तुमच्या मतदारांनी निवडून दिलेलं असतं ती कामं व्हावीत म्हणून असतं. तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करावं. तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये काहीतरी मतदारसंघामध्ये म्हणजे विकासात्मक बाबींनी पावलं उचलली पाहिजेत, तो दिसला पाहिजे, या उद्दिष्टाने असतं. कुठलाही मतदाराला तुमच्या राजकीय जे काही मतभेद आहेत किंवा काही इंटरेस्ट आहेत, याच्यापेक्षा तुम्ही त्यांनी जे दिलेलं तुम्हाला मत आहे याचं तुम्ही काय करता, याला जास्ती महत्व हे दिलं जात असतं. आम्ही साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी आपण म्हटलं तरी
पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि कुठे ना कुठेतरी राजकारण हे इतकं म्हणजे इतकं अनप्रेडिक्टेबल आहे. आज एक आहे, उद्या एक आहे. या 5 वर्षामध्ये आम्ही या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. मी 2019 मध्ये निवडणूक लढवली, मलाही माहिती नव्हतं की ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली त्यांच्यासोबत मी 2 महिन्यांनी सरकारमध्ये असेल. त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हटलात की 1 वर्षाचा 2-2.5 वर्ष कोविडमध्ये गेली. त्यामुळे त्यावेळेला तसं बघायला गेलं तर विकासात्मक काहीच कामं आम्ही त्यावेळेला करू शकलो नव्हतो. कारण त्यावेळेच्या प्राधान्य वेगळं. मी त्यावेळेच्या सरकार किंवा त्यांचा हा विषय नाही. त्यावेळेसचा एकंदर आरोग्य हे प्राधान्य होतं, लोकांचा जीव वाचवणं हे प्राधान्य होतं. त्यावेळेला विकास काम हे प्राधान्य नव्हतं. पण जसं कोविड संपत गेलं, सरकार ते तत्कालीन जे सरकार होतं ते पडलं. 1 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर राहिलो. पण त्या कार्यकाळामध्ये लोकांची अपेक्षा होती की आम्ही कामं करावी. कारण शेवटी आमच्या कार्यकाळाला 2.5 वर्ष होऊन गेलेली होती आणि त्यामधल्या 1 वर्षामध्ये अनेक मंजूर कामं असतील ही स्थगित असतील किंवा लोकांचे वेगवेगळे त्या आमदारांना आलेले त्या परिस्थितीनुसार अनुभव असतील. आणि कुठल्याही आमदाराला नेहमी वाटत असतं की आपण सत्तेमध्ये राहून आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं ही करणं याला एक वेगळं महत्व असतं किंवा त्याला एक प्राधान्य वेगळं असतं. त्याच्यामुळे दुर्दैवाने मी म्हणेन, याला सुदैव नाही मी म्हणणार, कारण प्रत्येक आमदार हा आपल्या मतदारसंघातला आमदारच असतो, प्रतिनिधित्व करतच असतो, तो सत्तेत असो अथवा नसो. पण शेवटी अनेकदा या क्षेत्रामध्ये चांगले वाईट सगळे अनुभव येत असतात. पण याचे पडसाद आपल्या मतदारसंघावर उमटू नये हा प्रयत्न करणं त्या आमदाराची जबाबदारी असते. दादांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सगळ्यांनी काम केले. मी अतिशय लहानपणापासून त्यांना बघत आलेली आहे. त्यांच्यातला स्पष्ट वक्ता किंवा म्हणजे रोखठोक त्यांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत, प्रशासनावर त्यांची असणारी पकड, एखाद्या कार्यकर्त्याला पाठबळ देण्याची त्यांची असणारी भूमिका, कुठेही आपला कार्यकर्ता कुठेही अडचणीत आला तर त्याला त्या अडचणीतून मार्ग काढून त्याच्या पाठीशी ठामपणाने उभं राहण्याची त्यांची भूमिका ही आम्हाला सगळ्यांनाच नेहमी भावलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्हाला सगळ्यांनाच आमच्या म्हणजे पुढचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपलं नेतृत्व कुठे ना कुठेतरी आपल्याला निवडावं लागत असतं. आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने मिळून दादांना आमचं नेतृत्व म्हणून निवडलं. त्याच्यामुळे त्रास झाला नाही मी असं म्हणणार नाही, पण त्या त्रासाच्या पलीकडे जाऊन आम्ही ही भूमिका घेतली. त्याला आता बराचसा कालावधी झालेला आहे. त्याच्यामुळे आता पुढची वाटचाल कशी असावी, काय असावी, आपण त्यात काय याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करत आहोत. मग येऊया लाडकी बहीण योजनेवर. कारण ही योजना म्हणजे हे नशीब आहे म्हणजे चांगल्या अर्थाने मी म्हणते की इतकी लँडमार्क ज्याला म्हणता येईल अशी योजना महाराष्ट्र सरकारने प्रथमच आणलेली आहे. मध्य प्रदेश वगैरे इतर भागामध्ये हे प्रयोग झाले राज्यांमध्ये, आणि ते खातं मिळणं हे कोणाला तरी अगदी एनव्हियस वाटावी अशी सिच्युएशन आहे, अशी आहे. कारण ह्याचा एक दुर्गामी परिणाम होणार आहे, समाजावर होणार आहे, महिलांच्या जीवनमान जे आहे त्याच्यावर होणार आहे. जो प्रतिसाद मिळतोय तो बघतोच आहोत आम्ही. एकंदर सत्ता कारणावर होणार आहेच आहे आणि याशिवाय अर्थकारणावर पण होणार आहे. या सगळ्याचा साकल्याने विचार करून हा जेव्हा निर्णय घेतला गेला की लाडकी बहीण योजना, तेव्हा मग किती पैसे देऊया, कसं करूया, त्याचे नियोजन काय, किती लाभार्थी असू शकतात, त्याच्यावर राज्याच्या तिजोरीवर किती बोज पडणार आहे, हे सगळा विचार झाला. कसा झाला तो, ती सगळी प्रक्रिया कशी होती? आम्ही ज्या वेळेला 4थं महिला धोरण आणलं त्यावेळेला त्या धोरणामध्ये आम्ही 8 बाबींवर जास्त लक्ष केंद्रित केलं. म्हणजे त्या धोरणाला आम्ही नेहमी अष्टसूत्री धोरण म्हणून म्हणतो. कारण त्याच्यामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, महिलांची सुरक्षता, महिलांचं पर्यावरणपूरक बाबींमध्ये महिलांचा समावेश, महिलांचं शिक्षण, महिलांचं आरोग्य, ह्या गोष्टींकडे अधिकाधिक आपण लक्ष केंद्रित करायचं. महिलांचं उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं एक सहभाग वाढवणं, ह्या काही गोष्टींवर प्राधान्य ठेवून ते धोरण आखण्यात आलं. आणि आम्ही प्रत्येक विभागाला इंडिकेटर्स दिले की प्रत्येक विभागाने महिलांसाठी काही ना काही योजना राबवावी. मग शिक्षण विभाग एक योजना घेऊन आलं की त्यांचे जे गणवेश आहेत जे मुलांना दिले जातात ते आपण महिलां बचत गटांकडून शिवून घ्यायचे, म्हणजे त्यांना आर्थिक उत्पन्नही होईल. बरोबर. आणि महिलांची आणखीन जास्ती टेक्स्टाईल गार्मेंट युनिट सुद्धा त्यातून तयार होतील. इट इज वन. उद्योग विभागाने
जे उद्योग व्यवसाय येतील त्यांनी जर 30% महिलांना एम्प्लॉयमेंट दिली तर त्यांना आपण इन्सेंटिव्ह देऊया. परिवहन विभागाने एक निर्णय घेतला की 50% महिलांना तिकिटामध्ये सवलत दिली. त्याच्यातून महिलांना सार्वजनिक त्यांच्या जो वाहतूक आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा वाढला. एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांचा सहभाग वाढला आणि एसटी सुद्धा नफ्यात आली. त्याच्यामुळे तो एक हे झाला. त्याच्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने योजना आणली की 8 लाखापेक्षा कमी ज्या कुटुंबाचं उत्पन्न असेल त्यांना मोफत, मुलींना मोफत उच्च शिक्षणाची जी हे आहे. कौशल्य विकासने एक योजना आणली आणि महिला व बालविकास म्हणून आम्ही 2 योजनेंवर प्राधान्य ठेवलं होतं साधारणपणे. एक तर आम्ही आईचं नाव बाळाच्या नावापुढे पहिला आणण्याचा तो एक निर्णय घेतला, तो एक आहे. पिंक रिक्षा सारखी आम्ही एक योजना आणली आणि महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक योजना आणायची. हा ज्या वेळेला धोरण आणलं त्याच वेळेला हा एक निर्णय झाला होता. पण ती करत असताना ती कशा पद्धतीने असावी. महाराष्ट्र राज्य जर आपण बघितलं तर पहिले 5 जे मोठे राज्य आहेत त्याच्यातलं एक महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे साधारणपणे लाभार्थ्यांची संख्या ही मोठी असणार. बरोबर. आज इतर राज्यांमध्ये सिमिलर जरी योजना आणलेल्या असतील तरी त्यांचा क्वांटम हा आपल्या कम्पॅरेटिव्हली कमी. त्याच्यामुळे काय याचे निकष असावे, किती लाभार्थ्यांपर्यंत ही पोहोचली जाईल, कशा पद्धतीनं डीबीटी करायची, कशा पद्धतीनं ती यंत्रणा खालपर्यंत राबवायची, याचं बजेट काय असेल, किती लाभ द्यावा म्हणजे तो सबस्टेन्शियल ठरेल, या सगळ्या गोष्टींबाबत जवळपास 3-4 महिने आम्ही काम करत होतो. मधल्या कालावधीमध्ये लोकसभेची निवडणूक आली त्यावेळेला 1-1.5 महिना हे काम थोडं ठप्प होतं. परत आम्ही जून महिन्यापासून त्याची सुरुवात केली आणि 28 जूनला ही बजेटमध्ये घोषित केली. त्याच्या आधी याचे प्रेझेंटेशन झाले, किती आपण असावं, 1200 असावं, 1500 असावं, काय सबस्टेन्शियल लाभ. कारण शेवटी आज इतर राज्यांच्या आर्थिक एकंदर परिस्थिती मी म्हणेन किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण मी म्हणेन, याच्यात आणि महाराष्ट्रामध्ये फरक आहे. ही योजना आपण राबवत असताना ती ग्रामीण भागामधल्या पण महिलांना हवीशी वाटली पाहिजे, सेमी अर्बन मध्ये राहतात त्यांनाही हवीशी वाटली पाहिजे आणि अर्बन एरियाज मध्ये ज्या गरीब गरजू महिला राहतात यांच्या पण आयुष्यामध्ये त्या रकमेने फरक पडला पाहिजे. म्हणून मग 1500 हा जो लाभ आहे याच्यावर 0 डाऊन करण्यात आलं. त्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा मार्गदर्शन होतं. अनेकदा मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये सूचना दिल्या. आम्ही GR ज्या वेळेला पहिला आणला त्याच्यानंतर आम्हाला काही त्या संदर्भातल्या सूचना आल्या. पण तुम्हाला म्हणजे मला निश्चितपणाने सांगावं असं वाटेल किंवा आवडेल ही की पहिला GR आल्यानंतर अनेक योजना येतात. त्याचे शासन निर्णय कधी निर्गमित होतात, कधी ते इम्प्लिमेंट होतात, अनेकदा कळतं नाही कळतं. हे म्हणजे मी म्हणजे अशी अभिमानाने नाही पण दुर्दैवानेच म्हणेन, कारण शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. पण ही एक अशी योजना होती की आम्ही शासन निर्णय आणल्यानंतर लगेचच ती इतकी म्हणजे स्वागत झालं किंवा जोर पकडला की आम्हाला सजेशन्स सुद्धा आले. आणि मी ते सजेशन्स नकारात्मकरित्या घेत नाही. मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला शासन निर्णय का बदलावे लागले. ही चांगली गोष्ट आहे की आपल्याला लोकांच्या सूचना घेऊन आपण शासन निर्णय बदलू शकतो. ही नकारात्मक नाही, कारण ती योजना लोकांसाठी आहे, ती योजना महिलांसाठी आहे. जर महिलांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना घेऊन आम्ही तो GR बदलले, त्याच्यामध्ये काही फेरबदल केले, त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आणल्या तर ती चांगलीच गोष्ट आहे, ती वाईट नाहीये. कारण याच्याने ती योजना अजून प्रभावी ठरली, याच्याने ती आणखीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकलो. कदाचित आम्ही त्याच्यामध्ये 2-4 अटीशर्ती आणखीन घातल्या असत्या तर ती इतक्या क्वांटमनी पोचली नसती. त्या शिथिल करण्यात आल्या. आणखीन काही चांगल्या सूचना आल्या. पिवळा आणि केशरी कार्डची आम्ही घेतली जेणेकरून 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नच आहे त्यांचं, म्हणून तर त्यांना पिवळा आणि केशरी कार्ड आहे. मग त्यांना परत उत्पन्नाच्या दाखल्याची अट ठेवून आपण कशाला ती प्रोसिजर लॉंग करायची किंवा लांबवायची. मग ती आली. बॉर्डरचे जे जिल्हे आहेत इथे ज्या महिला आहेत या दुसऱ्या राज्यातून लग्न होऊन महाराष्ट्रामध्ये येतात, पण त्यांना राज्यात येऊन अनेक वर्ष झालेली आहेत, त्यांच्याकडे आपल्या इथलं डोमेसाईलचं सर्टिफिकेट नाहीये, तर मग त्यांच्या पतीचं ग्राह्य धरूया. कारण शेवटी आज ना उद्या त्यांना ते मिळणारच आहे, पण आज त्या लाभापासून वंचित का राहाव्यात. अशा अनेक सूचना आल्या आणि ही योजना प्रभावी ठरणार होती, लोकांना ती उपयुक्त वाटत होती, म्हणून हे सुझाव सुद्धा त्यांच्याकडून येत गेले आणि चांगल्या आम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकलो. आणि आज साधारणपणे आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन आलेलं आहे 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंतचं हे जवळपास 2,40,00,000 जास्ती आहे. त्याच्यामुळे 2.5 कोटी महिलांपर्यंत आज हा लाभ आम्ही देऊ शकणार आहोत.
या गोष्टीचा आनंद आहे. आणि पहिल्यांदा असा शासन निर्णय असेल ज्याची इतकी चर्चा होते, जे आम्ही निर्गमित केल्या केल्या लगेचच तो प्रसार माध्यमांमध्ये येतो, लोकांपर्यंत पोहोचतो. त्याच्यात जर काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या सुचवल्या जातात. कुठलीही योजना अशाच पद्धतीने राबवली गेली पाहिजे, कारण ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, लोकांकडून त्याच्या संदर्भातला फीडबॅक आला पाहिजे. मला असं वाटतं की या योजनेचं यशच त्याच्यामध्ये आहे की आम्ही हे सगळे चांगले त्याच्यामध्ये सुधार करू शकलो, काही बदल सुद्धा करू शकलो, आणि म्हणून ती आज प्रभावी ठरत आहे. एक गोष्ट आहे की यामध्ये कुठे ना कुठेतरी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी ज्याला, तर त्याच्यामध्ये जाम जनधन आधार मोबाईल असं जे एक योजना पूर्वी सरकार मोदी साहेबांनी ती आणलेली, पंतप्रधानांनी, आणि तेव्हा वाटायचं की फायनान्शियल इन्क्लुजन हा मोठा इश्यू होता की अनेक जणांचे बँकेत खातीच नव्हती, पण हे जनधन खाती असल्यामुळे खूप सोपं झालं हे राबवणं तुम्हाला. आणि काही जणांची नवीन खाती काढावी लागली, मला हे विचारायचं. बऱ्याच जणांची काढावी लागली, जवळपास असे मी म्हणेन 15-20% तरी लाभार्थी असतील ज्यांची खाती काढावी लागली. पण काहींचे जॉईंट अकाउंट होते म्हणून पण नवीन अकाउंट काढावे. अच्छा, कारण ही महिलांसाठी योजना, ही महिलांसाठी योजना, आणि आमचं प्राधान्याने म्हणजे उद्दिष्ट हे होतं की त्या महिलेला लाभ झाला पाहिजे आणि त्या महिलेचा त्या सन्मान निधीवर अधिकार आहे. बरोबर. जॉईंटली म्हणजे तिच्या घरातल्या तिच्या पतीसोबत अकाउंट असणं काही चुकीचं नाहीये, ती त्यांची चॉईस आहे, त्याच्यात चूक नाहीये. पण या योजनेचं उद्दिष्टच हे आहे की आपल्याला तिला आर्थिकरित्या सक्षम करायचंय. या योजनेअंतर्गत मिळालेला सन्मान निधी हा कसा वापरावा हा अधिकार स्वतंत्र तिचा असावा, म्हणून आम्ही ती जॉईंटची हे न करता आम्ही ती वैयक्तिक अकाउंटची अट ठेवली. आणि त्याच्यामध्ये अनेक महिला ज्यांचे जॉईंट अकाउंट होते त्यांनी त्यांचे स्वतंत्र अकाउंट उघडले. त्याचा फायदा हा फक्त या योजनेपुरतं नाहीये, यापुढे सुद्धा ज्या ज्या वेळेला योजना येतील त्यांना आता त्यांचं ते आधार कार्ड त्या अकाउंटला लिंक झालेलं असल्यामुळे थेट लाभ त्यांच्या अकाउंटला जाणार आहे. आणि मी असं एक समजते की एखादी महिला ज्या वेळेला तिला एखादी ठराविक रक्कम एखाद्या योजनेचा लाभ मिळतो ना, ती पहिला विचार तिच्या कुटुंबाचाच करत असते. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आज तिला हा निधी मिळणं हा खूप गरजेचं होतं. अनेक आम्हाला अनुभव आले, आम्ही एक केस स्टडीज सुद्धा आम्ही करत आहोत की या योजनेचा किती प्रभाव, सकारात्मक प्रभाव हा समाजातल्या महिलांवर पडतोय, एक तोही आम्ही केस स्टडी करत आहोत. पण अनेक महिलांसोबत मला संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी जातो आणि त्यांना ज्यावेळेला मेसेज येतो ना, तो आनंद हा वेगळाच आहे. आणि तो मी यावेळी राखीला एक गोष्ट बघितली की तुम्ही अनेक जणांना राखी बांधता, म्हणजे धनंजय भाऊंना, तुमच्या स्वतःच्या भावाला, असे सगळे व्हिडिओज ते फार मला या पिढीचं म्हणजे खूप चांगलं हे वाटतं की सोशल मीडियावर तुम्ही तुमचे जे सगळे पर्सनल आणि हे टाकता त्याच्याने एक खूप लोक कनेक्ट पण होतात, त्यांना हे आपलं आपलंसं वाटायला लागतं. तर ते होतं, त्यांच्याबरोबरचे प्रसंग होते. आणि आदिती तटकरे या व्यक्तीला अनेक जणींनी राख्या बांधल्या होत्या. म्हणजे आपल्याकडे राखी हे एक वेगळं प्रतीक आहे, रक्षण करता या अर्थाने भावाला बहीण राखी बांधते. तर असं काय म्हणजे कुठले हृदय प्रसंग वाटले की अरे हे वेगळं? मी खरं तर माझ्या थोरल्या बंधुराजांचं अनिकेत बाईंचं ज्या वेळेला लग्न झालं त्या वर्षापासूनच मी त्याला राखी बांधते, माझ्या वहिनीलाही राखी बांधते. बर. आणि माझी वहिनी मलाही राखी बांधते. त्याच्यामुळे आमच्याकडे नेहमी ती एक आम्ही एक नवीन हे गेल्या आता जवळपास 15 वर्ष झाली त्याच्या लग्न, जास्ती, पण तेव्हापासून ती आम्ही सुरू केलेली आहे. पण ज्या वेळेला माता भगिनींनी हाताला राखी बांधली त्यावेळेला खरं तर रक्षाबंधन हे फक्त बहिणीने भावाचं म्हणजे बहिणीने भावाला राखी बांधून त्यांनी आपलं रक्षण करावं ही एक साधारणपणे आपली एक समज राहिलेली आहे. पण त्याही पलीकडे जाऊन ज्या वेळेला या भगिनी राज्यातल्या राखी बांधतात त्यावेळेला कुठे ना कुठेतरी एक जबाबदारीची जाणीव होते, पण एक आनंदही वाटतो, एक समाधानही वाटतो की आज आपण या प्रगतिशील समाजामध्येही वावरतोय जिथं महिलांना वाटतंय की एखादी महिला सुद्धा आमचं रक्षण करू शकते, किंवा रक्षणापेक्षा एक म्हणतो ना एक आनंद व्यक्त करण्याचाही तो धागा असतो की आज तुम्ही तुमच्या माध्यमातून ही योजना उपलब्ध झाली, आम्ही आर्थिकरित्या सक्षम होतोय, आणि त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सुद्धा तो एक प्रेमाचा धागा ते बांधतात. त्याच्यामुळे काम करण्यासाठी मला असं वाटतंय कुठल्याही लोकप्रतिनिधीला
ही एक गोष्ट प्रोत्साहन देणारीच असते की आपण जे काम करतोय हे योग्य दिशेला आहे आणि महिलांना एक नवी दिशा त्याच्यातून मिळत आहे. याच्यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा आनंद एका लोकप्रतिनिधीच्या आयुष्यात असू शकत नाही. आता वहिनीचा उल्लेख झाला, भावाच्या लग्नाचा झाला. भाऊ विचारत नाही का की मेरा हो गया तेरा कम? आपल्याकडे आणखीनही म्हणजे अशी एक प्रचलित मी म्हणेन एक समज आहे की लग्न हा एक अतिशय कोणाच्या आयुष्यातला एक महत्वपूर्ण भाग आहे. बऱ्याचदा म्हणजे मी एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून विचार करत असताना मला सुदैवाने माझ्या कुटुंबाने ते स्वातंत्र्य दिलं आणि त्यांनी माझ्या करिअरला किंवा त्यांनी माझ्या कामालाही तितकं महत्व दिलं. अनेक कुटुंबांमध्ये अजून तितकंसं दिलं जात नाही. मला ती संधी मिळाली की मी एका प्रचलित पद्धतीच्या किंवा एक रुटीन ह्याच्या पलीकडे जाऊन एक विचार करावा. आणि आज मला खूप आनंद आहे की अनेकदा असं असतं ना की एक टिपिकल एक पॅटर्न आपल्याकडे असतं की तुझं शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झालं, लग्न झालं आणि ती एक रुटीन कौटुंबिक जीवन असतं. पण त्या कौटुंबिक जीवनाच्या पलीकडे जाऊन मला आज काम करण्याची सुद्धा संधी मिळाली. मला असं वाटलं की आपण त्या प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळं आपण काही एक चान्स द्यावा, स्वतःला एक एक्सप्लोर करावं. सुदैवाने तो चान्स जो घेतला तो सकारात्मक पद्धतीनं समोरून सुद्धा घेतला गेला आणि त्याचे चांगले पडसाद सुद्धा मला माझ्या आयुष्यात पाहायला मिळतात. त्यामुळे मी स्वतः असं म्हणते की काही गोष्टी ह्या आपल्या म्हणजे डेस्टाइन्ड असतात आणि ज्या वेळेला त्या आपल्या नशिबात असतात त्यावेळेला त्या निश्चितपणाने होतील. पण त्याच्या मागे धावत राहून जे आहे ते गमावण्यापेक्षा जे आहे आणखीन प्रभावीपणे आपण त्या मिळालेल्या संधीचं सोनं कसं करू शकू, मी ह्या गोष्टीकडे नेहमी त्या पद्धतीनं बघत असते. एक फार व्हिडिओ मला आवडला सोशल मीडियावरचा, तो म्हणजे एकतर नाव ते खूप आवडलं की आदिती वरदा सुनील तटकरे, आणि वरदा सुनील तटकरे यांच्याबद्दल तुम्ही जो व्हिडिओ केलेला आहे तो आईवर च्या सोबतचा जो व्हिडिओ ना तो फार, तर ह्या सोशल मीडिया हँडल करताना स्वतः करता, कसं करता, सोशल मीडियाचा किती प्रभाव, आणि मग असं कंपार्टमेंटलाइज करता का की मी एक्सवर आहे तर मी इथे हे, इन्स्टावर मी कोणाशी कनेक्ट होणार आहे, फेसबुकवर मी कोणाशी कनेक्ट होणार आहे, असं काही नाही. तसं काही नसतं. बऱ्यापैकी माझं सोशल मीडिया मी स्वतःही रन करते. हल्लीच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर सोशल मीडिया हे खूप प्रभावी माध्यम झालेलं आहे. त्याला सुदैव म्हणा का दुर्दैव म्हणा की जिथपर्यंत तुमच्या रोजच्या कामाच्या अपडेट सोशल मीडियावर जात नाही तिथपर्यंत लोकांनाही वाटतं की हे काही काम करतायत की नाही. म्हणजे बऱ्याचशा वेळेला आम्ही म्हणजे मलाही ते हे वाटतं की आपण एक कोणाला आवडू न आवडू पण ते कंपल्शन झालेलं आहे आमच्या सगळ्यांच्या जीवनामधला एक म्हणजे एक अविभाज्य भाग झालेला आहे की तुम्ही दिवसभरामध्ये जे काम करता ते तुमच्या सोशल मीडियावर आलंच पाहिजे. त्याच्याशिवाय ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण ते एक माध्यम पण आहे जेणेकरून तुमचं काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. कारण आपण 3.5-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. मी मतदारसंघामध्ये जे काम करते रोजच्या घडीला मी तेवढ्या लोकांपर्यंत नाही पोहोचवू शकत, पण ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांना कळतं की आज आमच्या गावामध्ये हे काम झालं. बऱ्याचशा वेळेला त्यांना तो आनंदही वाटतो की अरे आमच्या आमदाराच्या सोशल मीडियावर आम्हाला आमच्या गावाचा फोटो किंवा आमच्या सगळ्यांचे फोटो झाले, तर तो एक आनंदही असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा वेळेला आपल्या ज्या गावामध्ये आपण जातो ती मंडळी त्यावेळेला त्या गावात नसतात, इतर ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असतात, पण त्यांना ही गोष्ट आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कळते की नाही आपल्या गावात आपल्या तालुक्यात ही बाबी होत आहेत. त्यामुळे मी दोन्ही बाजूने ते बघते, पण तो एक बॅलन्स साधणं खूप गरजेचं असतं. कारण सोशल मीडियावर माझे सोशल मीडिया अकाउंट्स खूप जुने आहेत, मी कॉलेजमध्ये असतानापासूनचे आहेत. सो माझे कॉलेजचे फ्रेंड्स पण आहेत त्याच्यावर, माझे स्कूल फ्रेंड्स आहेत त्याच्यावर. आजही बऱ्याचशा वेळेला सुदैवानी माझा जो मोबाईल नंबरही आहे तोही जवळपास गेल्या 15-16 वर्षापासून सेम आहे, तो बदलला नाहीये. कॉलेज डेज पासून तो आहे, तो चेंज नाही झालेला आहे. त्यामुळे बरेचसे माझे फ्रेंड्स त्याच्यावर कनेक्टेड आहेत. पण असे काही फ्रेंड्स आहेत जे अब्रॉडला वगैरे आहेत, शाळेनंतर तिथे निघून गेलेले आहेत उच्च शिक्षण किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने, ते आजही माझ्या सोशल मीडियावर माझ्यासोबत कनेक्टेड असतात. तो एक बॅलन्स साधावा लागतो पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये. तर तो मी करण्याचा प्रयत्न करते. आणि मी एक गोष्ट नोटीस केली आहे की आम्ही कामाबद्दल जेवढं पोस्ट करतो ते लोकांना आवडत असतंच,
पण आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जेवढं पोस्ट करतो ते लोकांना किंवा आमच्या सोबत जे सोशल मीडियावर कनेक्टेड असतात त्यांना बघायला ते अधिक आवडत असतं. कारण बऱ्याचशा वेळेला असं वाटतं ना की हे पदावर आहेत, उच्च पदावर आहेत, यांच्या घरातले सण कशा पद्धतीने साजरे होतात, म्हणजे नॉर्मल घरात असतात तसेच असतात का आणखीन काही असतं. तर मला ती एक गोष्ट नेहमी शेअर करावीशी वाटते की कोणी कुठल्याही राजकीय पदावर असलं, काही कुठल्याही प्रोफेशन मध्ये आपण असलो तरी शेवटी आपलं मूळ एक आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी मला शेअर करायला खूप आवडतात. माझ्या आईचं माझ्या जीवनामध्ये खूप खूप महत्व आहे आणि तिने नेहमी मला प्रोत्साहन दिलेलं आहे. ती खूप लहान होती, म्हणजे 19 वर्षाची वगैरे असेल जेव्हा तिचं लग्न झालं. त्यावेळेला तिच्या अशा अनेक इच्छा होत्या, तिच्या प्रोफेशनशी रिलेटेड असतील किंवा काय, ज्या दुर्दैवाने तिला त्यावेळेला नाही करता आल्या. तिला कदाचित त्यावेळेला शिकायचं होतं, पण तिने ते माझ्या माध्यमातून नेहमी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिने नेहमी प्रोत्साहन दिलेलं आहे मला की तुला चांगलं काम करायचंय. आणि तिने एक गोष्ट जी मला नेहमी शिकवली की आदिती, तू राजकारण हे तुझं क्षेत्र आहे, त्यामुळे तू तेवढ्या पुरतच ते मर्यादित ठेव, पण राजकारण तू कधी स्वतःच्या स्वभावामध्ये येऊन देऊ नको, नाहीतर तू स्वतःला गमावून बसशील. वंडरफुल. त्याच्यामुळे तिची एक नेहमी, ती जरी हाऊसवाईफ असली तरी आमच्या जडणघडणमध्ये तिची नेहमी एक महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. माझे वडील असतील, आम्ही दोघेही भावंड असू, तिने नेहमीच एक महत्वपूर्ण भूमिका बजावून आम्हाला, जरी राजकीय तिला अनुभव कमी असला तरी व्यक्ती म्हणून आम्ही कसं असावं हे ती नेहमी शिकवत आलेली आहे. पण मला ती एक गोष्ट जी नेहमीच तिच्याकडून शिकायला मिळाली की आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी असलो तरी माणूस म्हणून आम्ही कसं असावं हे ती आम्हाला नेहमी शिकवत राहते. खरंय. एक आणखी आहे ना की ही योजना इतकी चांगली आहे आणि खरंच लोकांचा प्रतिसाद दिसतोय, भगिनींचा खास करून प्रतिसाद दिसतोय. 1,500 ही अमाऊंट तुम्हा आम्हाला थोडी हे वाटू शकते, त्यांच्यासाठी ती प्रचंड मोठी आहे. असं असतानाही एक प्रचार असा केला जातो की योजना बंद होईल, 3 महिन्यानंतर पैसे देणार नाहीत, पुढे सरकार आलं नाही तर पैसे देणार नाहीत. सगळं हे लक्षात घेऊन म्हणजे देवेंद्रजी असो, तुम्ही सगळेच असं भाषणामध्ये सांगता आहात की ही योजनेचं तरतूद कुठपर्यंत करून ठेवली, किती आर्थिक तरतूद ह्याच्यासाठी एकूण आहे आणि काय? आर्थिक वर्ष जे असतं, दर आर्थिक वर्षी प्रत्येक योजनेची तरतूद असते. या योजनेची तरतूद ही या आर्थिक वर्षापुरती जी आहे मार्च महिन्यापर्यंतची तरतूद आहे आणि मार्च महिन्यामध्ये सुदैवाने परत एकदा, कारण प्रत्येक योजना असेल, बजेट हे वार्षिक मार्च महिन्यामध्ये मांडलं जातं, त्या वर्षाला लागणारा जो निधी आहे तो त्या वर्षी त्याची आर्थिक तरतूद केली जाते. ह्या वर्षाची मार्च महिन्यापर्यंतची आर्थिक, पुढच्या येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंतची आर्थिक तरतूद ह्या योजनेसाठी केली गेलेली आहे. सुदैवाने सरकार परत आल्यानंतर ही योजना कार्यरत ठेवण्याचंच उद्दिष्ट आहे, कुठेही बंद करण्याचं उद्दिष्ट नाहीये. कुठल्याही सरकारला खऱ्या अर्थानं इतकी महत्वाकांक्षी योजना जाहीर केल्यानंतर, त्याची अंमलबजावणी इतक्या पद्धतीनं केल्यानंतर ती विड्रॉ करणं सोपं नसतं. मध्य प्रदेशमध्ये ही योजना जवळपास 3 वर्षापासून अतिशय यशस्वीरित्या तिथं सुरू आहे. महाराष्ट्रही तशाच पद्धतीनं आणि हे महायुतीचं सरकार तशाच पद्धतीनं ती योजना चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच पावलं उचलत आलेलं आहे. आणि एक झालेलं आहे की या योजनेच्या निमित्ताने आपल्याकडे ना अस्मिता जागृत करणे, वेगवेगळ्या टोकदार करणे आणि मग त्याचा हवा तसा राजकीय फायदा वेळोवेळी घेणे असं आहे. मग याच्यामध्ये दाजींसाठी काय, लाडका भाऊ काय, म्हणजे हे काय, हे असं जे एक कुठेतरी प्रचार होतो, मग तो महिलांकडूनही होतो. हे राजकीय गरज म्हणून, राजकीय हे म्हणून ठीक आहे, पण कुठल्या थराला जात आहेत सध्याच्या सगळ्या गोष्टी, ह्याच्यानी कधीतरी विचार करून हे होतं की हे नको, राजकारण या थराला नको जायला. खरं तर याच्यानी आम्ही सगळे जे आहोत ना, जे आता पहिल्यांदाच निवडून आलेलो आहोत, आमच्या सगळ्यांची जबाबदारी अधिकपणाने वाढते. कारण आमच्या आधीची जी पिढी आहे किंवा आता जे गेल्या 25, 30, 40 वर्षापासून जे राजकारणात आहेत, कुठे ना कुठेतरी त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात करून आता तो कालावधी झालेला आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे चांगलं काय वाईट काय ते. आम्ही अशा फेज मध्ये सुरुवात केलेली आहे की ज्या वेळेला ह्या सगळ्या राजकीय घडामोडी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे इथून पुढे कशा पद्धतीनं आणि कुठल्या दिशेला आपल्याला आपलं राज्य किंवा देश न्यायचा आहे किंवा राजकारण न्यायचं आहे, ही जबाबदारी ही या 5 वर्षामध्ये जे आमदार झाले
किंवा जे पुढे आणखीन 25-30 वर्ष ज्यांना राजकारण करायचंय त्यांच्यावर जास्ती आहे. कारण आपलं उद्दिष्ट आणि आपलं हेतू आपल्या मनामध्ये क्लिअर असलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्या वेळेला मी काम करत असते त्यावेळेला मी नकारात्मक गोष्टींवर नाही जास्त लक्ष केंद्रित करत. कोणावर टीका करणं, कोणाच्या टीकांची उत्तरं देणं, याच्यासाठी मला लोकांनी निवडून नाही दिलेलं आहे. हा म्हणजे प्रत्येकाच्या काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आम्ही राजकारणात आहोत म्हटल्यावर राजकारण करणं हा त्याच्यातला एक भागच आला. बरोबर. म्हणजे याच्यापासून काही आम्ही स्वतःला विभक्त नाही करू शकत आहोत. पण राजकारण हे विकासात्मक असावं आणि ते उद्दिष्ट पहिलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे एखाद्याने माझ्यावर टीका केली, एकदा केली, दोनदा केली, तीनदा केली, 4 वेळा केली, तर कदाचित मी उत्तर देईन. पहिल्याच टीकेला उत्तर देणं हे मला स्वतःला, मी व्यक्ती म्हणून माझ्याबद्दल बोलू शकते, मी इतरांच्या काम ह्याच्यावर बोलू इच्छित नाही. पण मी स्वतः असं समजते की टीका करण्यामध्ये फार वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला जी संधी मिळालेली आहे या संधीमध्ये आपण चांगलं काम करणं, लोकहिताची कामं करणं यावर मी जास्ती प्राधान्य देते. म्हणून मी स्वतः तरी ज्या वेळेला मला जर लोकांनी संधी माझ्या मतदारसंघाने जर दिली, 2024 मध्ये दिली, त्याच्यानंतरही दिली, तर माझी तर भूमिका हीच राहील की अधिकाधिक विकासात्मक भूमिकेवर आपण ठाम राहिलं पाहिजे, काम तशा पद्धतीनं केलं पाहिजे. आणि जिथपर्यंत आपल्याला शांत डोक्याने आणि सकारात्मक भूमिकेने काम करता येईल तो प्रयत्न मला असं वाटतंय की या पिढीमध्ये जी राजकीय मंडळी आहेत यांच्याकडून लोकांकडनं त्याच अपेक्षा जास्ती प्रमाणामध्ये राहतील. कारण शेवटी आज आम्ही सगळे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहोत. आम्ही राजकीय वारसा आमच्या सगळ्यांकडे आहे. आम्ही सगळ्यात चांगले वाईट सगळे दिवस आम्ही बघितलेले आहेत. त्याच्यातून शिकून आम्ही इथे आलेलो आहोत. तरुण आहोत. तरुणांच्या राजकारण्यांकडनं काय अपेक्षा आहेत, राज्यकर्त्यांकडनं काय अपेक्षा आहेत, महिलांच्या काय अपेक्षा आहेत, या गोष्टी आम्ही लक्ष केंद्रित करून काम करणं हे जास्त गरजेचं आहे आणि तेच राज्याच्या आणि देशाच्या हिताचं आहे. कुठली अशी गोष्ट आहे की विच इज नॉन निगोशिएबल फॉर मी, की मी काही झालं तरी हे करणार नाही बस? कारण प्रत्येकाचं काहीतरी असतं की दिस इज समथिंग विच इज व्हेरी नॉन निगोशिएबल, मी नाही हे करू शकत. काम करत असताना आपल्याला चांगले वाईट असे अनेक अनुभव येत असतात. पण मला स्वतःला असं वाटतं की माझ्या कामाच्या प्रती जी माझी जो प्रामाणिकपणा आहे किंवा ऑनेस्टी आहे याच्यासोबत मी कधी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. माझ्या वर्किंग टाइम्समध्ये मी कधी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. कारण ज्या वेळेला मी राजकारणामध्ये आली त्यावेळेला रुटीन असेल तुमचं किंवा तुमचे हॉबीज असतील, तुमच्या आवडीनिवडी असतील, अनेक गोष्टी तुम्हाला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. एकतर हे क्षेत्र इट इज अ थँकलेस जॉब. तुम्ही 24 तास जरी काम केलं तरी काही ना काही होऊन जाणारच आहे. अनेकदा असं आम्हाला वाटतं की 24 तास सुद्धा कमी पडतायत. सो मला असं वाटतं की एकतर मी जो वेळ या क्षेत्रामध्ये देते तो मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकणार. कारण तो विचारपूर्वक आम्ही या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. या सगळ्या प्रोज आणि कॉन्स, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही हे क्षेत्र निवडलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणं किंवा कुठेही कामामध्ये कमतरता दाखवणं हे त्या प्रोफेशनला लॉयल ठरणार नाही. बरोबर. सो त्याच्यामुळे ती एक गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः प्रयत्न करत असते की जास्तीत जास्त वेळ लोकांच्या कामासाठी देणं, ज्या विभागाची जबाबदारी आहे त्या विभागाला वेळ देणं, त्याच्यामध्ये अधिक प्रभावीपणे चांगल्या गोष्टी राबवणं, या ज्या बाबी आहेत याच्यावर मी कधी कॉम्प्रोमाइज करत नसते. गो टू पर्सन कोण आहे? म्हणजे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण वी लिव्ह ऑन सो मेनी लेवल्स. म्हणजे काही शाब्दिक टीका असेल, कधी इमोशनली आपण टर्मॉइलमध्ये असूच शकतो. मग गो टू पर्सन कोण आहे? की ही व्यक्ती आहे की जिथे आय कॅन क्राय आउट, आय कॅन से एनिथिंग आणि दॅट पर्सन विल नॉट जज मी. म्हणजे ते म्हणतील की ओके ठीक आहे, हिचं हे ना हे कळतंय मला आणि हिला यावेळी काय पाहिजे ते कळतंय मला. अशी गो टू पर्सन कोण? आई आहे. ऑब्व्हियसली आई आहे. राजकीयरित्या ज्या वेळेला एकदमच अडचणीचं काही वाटतं तर सुदैवाने वडील ज्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे ते आहे. माझे फ्रेंड्स आहेत, माझे स्कूल फ्रेंड्स आहेत. बर. म्हणजे सुदैवाने मी राजकारणात आल्यानंतर ही फार कमी मला राजकारणात आल्यानंतर असं म्हणतात की राजकीय क्षेत्रामध्ये मित्र किंवा मैत्रिणी होत नाहीत. माझे पॉलिटिकल माझ्या ह्या 5 वर्षातही खूप चांगले मला राजकीय फ्रेंड्स सुद्धा, म्हणजे आता पर्सनल फ्रेंड्स आहेत, म्हणजे आता राजकारणाच्या पलीकडे झालेले आहेत, पण माझे स्कूल फ्रेंड्स सुद्धा माझ्या तितकेच कनेक्टेड आहेत.
आणि त्याच्यामुळे असे एक असं पिनपॉइंट नाहीये, पण असे अनेक म्हणजे आता या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सुद्धा मित्रमैत्रिणी चांगले झालेले आहेत, जे आज आमदार आहेत, काही खासदार आहेत. कधी मला काही सजेशन लागलं तर मी त्यांनाही मी त्यांचे मी ओपिनियन्स घेते. पण प्रामुख्याने आई तुमच्या आयुष्यातली एक अशी व्यक्ती असते जी तुम्हाला कधी जज करत नाही. खरंय. त्याच्यामुळे ती आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी बॅलन्स आउट होऊन जाते. मला कधीही असं काही वाटलं की अरे आता खूप एखाद्या गोष्टीचं आपल्याला फ्रस्ट्रेशन आलं, आम्ही स्कूल फ्रेंड्सला भेटते आणि स्कूल फ्रेंड्सला भेटल्यावर ऑटोमॅटिकली तुमच्या शाळेच्या सगळ्या गोष्टी आठवणी निघतात आणि तुमचा बऱ्यापैकी हे प्रेशर जो आहे तो रिलीज होतो. निवडणुका तोंडाशी आहेत, केव्हाही निवडणुका लागतील. यावेळची जी आव्हानं वेगळी आहेत. यावेळी स्वतःच्याही पक्षाशी लढायचंय, विरोधी पक्षाशी लढायचंय, म्हणजे किती कोण कुठे सगळं हे सगळं आहे. तरी तुम्हाला शुभेच्छा. आणि लाडकी बहीण ही जी योजना आहे ही या निवडणुकीमध्ये खूप मोठी निर्णायक ठरणार आहे. बघूया कसं होतं ते. खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एवढा वेळ दिला, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. दर्शक हो, या आणि अशाच प्रकारच्या मनमोकळ्या मुलाखतींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आदिती ताईंबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय कमेंट्स आहेत, आणि या योजनेमध्ये काही अडचणी असल्या अगदी खुलेपणाने कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवूच. त्यांच्यापर्यंत थेट तर तुम्ही पोचताच आहात, पण नक्की आमच्या या मालिकेवर तुम्ही जे प्रेम दर्शवताय, तुमचा जो भरभरून प्रतिसाद मिळतोय तो असाच कायम ठेवा. अशाच लोकांची, सकारात्मक लोकांची आम्ही तुम्हाला भेटवत राहू. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.